आपल्याला भेटायची जी तुमची उर्मी आहे ती ह्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. हे मला खरंच आनंद वाटतो. माझा म्हणण्याचा नेहमी एकच उद्देश असतो की तुम्ही या, बाकी काहीही करू नका, फक्त या. तुमची उपस्थिती ही आम्हाला खरं सांगायचं म्हणजे ना 10 हत्तीचं बळ देते. तसे हत्तीसाठी जाणे झाले पण ते बळ मात्र नक्की देते. ते बळ मिळणं गरजेची गोष्ट आहे. मंडळी, कार्यक्रम जेव्हा सुरू करतो तेव्हा त्याच्यापूर्वी मला छोटंसं सांगायचं. आपल्याकडे आपल्या पूर्ण ब्राह्मण समाजामध्ये इतके हिरे दडलेले आहेत. आपल्या मंडळामध्येच इतके वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पारंगत आहेत लोक. तर त्यासाठी एक आपण कार्यक्रम करणार आहोत. मी आज आत्ता याच्यासाठी सांगून ठेवते की तुमच्याकडे जे कोणी कलाकार आहेत काही ना काहीतरी वेगळ्या क्षेत्रात आहेत. कोणी डॉक्टर असेल, कोणी आणखी काहीतरी करत असेल, कोणी एकांकिका करत असेल, कोणी गाणं म्हणत असेल किंवा आणखी काही. तर त्यांनी आपली सगळी माहिती कृपा करून मंडळातील 18 पैकी कोणाकडेही पाठवून द्यावी. म्हणजे आपल्याला तो एक कार्यक्रम करायचा. साधारणपणे आपण ऑक्टोबरमध्ये तो कार्यक्रम करण्याचा विचार करत आहोत. पण माहिती मात्र मला पूर्ण तुमची मिळाली पाहिजे. भले तुमच्या नातवाची असेल, आणखी कोणाची असेल, असं नाही की ती बाईच पाहिजे असं नाही, कोणीही असेल. तुमचा नातू असेल, मुलगा असेल की तुम्ही स्वतः असाल, पण आठवणीत तुम्ही तुमची माहिती. आता म्हणजे मी आत्ता सांगते की आता आपल्या निवेदिता ताई, तर त्या एवढ्या सुरेखपैकी आयुर्वेदाचार्य आहेत. ही अशी जी हिरे आहेत आपल्यामध्ये, तर ते आपण फक्त शोधणार आहोत आणि त्याच्यावर एक सुंदर कार्यक्रम करण्याचा आपला मानस आहे. तर त्यासाठी मी सांगते की आपल्यापैकी 18 पैकी कोणाला तुम्ही ती माहिती पाठवा. त्यांची नावं नंबर आपल्याकडे आहेत. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे ईशस्तवनाने करतो. मंडळी, आजच्या आपल्या कलाकार आहेत डॉक्टर निवेदिता. त्या खरोखरच्या आयुर्वेदाचार्य असं मला हा शब्द जास्त आवडतो, आयुर्वेदाचार्य. ते त्यांचं त्या इतक्या छान पारंगत आहे. आणि त्यांच्यात एक स्पेशल गोष्ट अशी आहे ती म्हणजे त्या कस्टमाइज करून औषध देतात. व्यक्ती बरोबर, म्हणजे समजा मला जर कफ आहे दुसरीला कफ आहे, पण तिची प्रकृती कशी आहे याप्रमाणे ते औषध देतात. कस्टमाइज करून औषध देण्याची त्यांची ती कला आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा अतिशय सुंदर अशा गाण्यामध्ये त्या पारंगत आहेत. आज आपण त्यांच्याकडून हे ईशस्तवन ऐकूया. मी निमंत्रित करते निवेदिता, डॉक्टर निवेदिता यांना. जोराने टाळ्याने स्वागत करून आपण त्यांना निमंत्रित करूया. हॅलो, नमस्कार. उपस्थित ज्येष्ठांचे, मान्यवरांचे आभार मानते मी आणि त्यांना नमस्कार करते. आणि सर्वप्रथम आपण ईशस्तवन करू. प्रथम गणेशाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आता मी श्री तुलसीदास संत होऊन गेले त्यांचं रामाचं भजन एक सादर करणार आहे. श्रीराम श्रीराम त्या म्हणतात कमी करू ना. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भय तारुणम्. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भय तारुणम्. नवकंज लोचन कंजमुख कर कंजपद कल्याणम्. श्रीराम श्रीराम.
जोरदार टाळ्या मी नेहमी सांगते. धन्यवाद. आजपासून कुठला तरी नवीन मास सुरू झालेला आहे, सगळ्यांना माहीतच असेल. अधिक मास, ज्येष्ठ अधिक मास सुरू झालेला आहे. 2018 नंतर ज्येष्ठामध्येच परत हा एक्स्ट्रा ज्येष्ठ मास सुरू झालेला आहे. तर आपण ह्या महिन्यामध्ये सगळ्यांनी देवाची पूजा करा, कीर्तन करा. चांगलं ऐकायला मिळणं हे सुद्धा मला वाटतं की देवपूजाच आहे. तर ह्या मनमासाविषयी, ज्याला मनमास हा म्हणजे असं विष्णूकडे गेला, मला म्हणाला की सगळेजण मला असे माझ्या ह्याच्या दिवसामध्ये महिन्यामध्ये कोणी काही चांगलं कार्य करत नाही, मला सगळ्यांनी वाईट टाकलं, असं त्याची काहीतरी आख्यायिका सगळ्यांनी वाचली असेल. तर देवाने सांगितले की नाही, आजपासून तुला पुरुषोत्तम मास म्हटलं जाईल. ह्याच्यामध्ये सगळ्या जावयांची पूजा केली. तर बरेच जे काही असेल ते कुणाचे ना कुणाचे जावे असतील. त्या जावावरनंच मला एक गोष्ट आठवली, अकबर आणि बिरबलाची गोष्ट आठवली. तीच पण सगळ्यांना पण नक्कीच माहीत असेल. सोन्याचा आणि चांदीचा सूळ मात्र त्यांना करावा लागला. बाकीच्या मी काही गोष्ट सांगत नाही, सगळ्यांनी समजून घ्यावी. तर आपण मात्र जावयाला चक्क नारायणाचा अवतार समजतो. लग्नामध्ये तुम्हाला माहीत असेल की लेकीच्या आणि जावयाच्या आई आणि बाबा पाय पडतात. कशासाठी? कारण ते त्या दिवशी लक्ष्मीनारायणाचा जोडा असं समजलं जातं. म्हणून ह्या मासामध्ये खास आपण जावयांना अपूपदान म्हणजे आपण 33 अनारसे देतो किंवा काहीही ज्यांना जे शक्य आहे ते देतात. कुणी बतासे देतात, काय देतात. पण आपण प्रत्येक एक भारतीय संस्कृतीचा विचार करा. आपल्या संस्कृतीमध्ये इतक्या सुंदर छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीचा असा आदर करण्याची पद्धत आहे. त्याला प्रत्येकाचं कौतुक, स्पेशली कौतुक. खरं म्हणजे आता वर्षोवर्षी बाई काम करून कंटाळली असेल. मला असं माझ्या डोक्यात ही कल्पना आली की त्यामुळं 4 दिवस नवऱ्याचं तोंड नाही बघायचं. बरं झालं 4 दिवस माहेर येऊन की दरवेळेस नवऱ्या काही वर्षानंतर नवरा येतो. 4 वर्ष झाली की नवरा पण आपल्या बरोबर येतो. बरं झालं या 4 वर्षानंतर 4 दिवस मी माहेरी ऐकटीच राहील की जिथं मला काहीच नाही करायचं. त्यांचा रुमाल नाही शोधून द्यावे, हे खाल्ले का नाही बघावे लागणार. तो जो आनंद आहे ना, तो 4 दिवस बाईला मिळणार असेल. असं मी एक आपलं माझ्या पद्धतीने काढलं की बाबा असं म्हणतात की जावायचे तोंड वगैरे, असं काही नाही. बाईला विश्रांती देण्यासाठी, कारण हा कुठंच शास्त्राधार नाही आहे त्याच्यात, की शास्त्रामध्ये असं कुठेही दिलेलं नाही. पण प्रत्येकाने आपापल्या सोयीनं तयार केलेली गोष्ट आहे. तर ह्या सगळ्याची माहिती आज म्हणजे बघा, प्रॉफिट, डेबिट, लॉस, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता खरं म्हणजे किती वेगळी गोष्ट आहे बघा. M.Com झाले, 12वी 10वी मध्ये मेरिटमध्ये आलेल्या बाई, त्याच्यामध्ये ICWI ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी डिग्री प्राप्त केलेली आहे. एवढं सगळं असून पण बाईला बसवलं नाही काही. त्या आपल्या साहित्याच्या नादी लागल्या. आणि साहित्य अशी गोष्ट आहे ना, एकदा त्याच्या मागे लागलं ना सुटका नाही बरं. अजून नवीन नवीन याचा ध्यास लागतो. आणि काही म्हणतात ना, काही गोष्टी इतक्या सुंदर सुरेख असतात की त्याचा ध्यास लागावा वाटतो. तर हा ध्यास आहे तो आजच्या आपल्या प्रमुख व्यक्त्या सौ मंजिरी देवरस यांना मी आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. बाकीची त्यांची माहिती थोड्या वेळाने मी सांगणार आहे, कारण त्या आता सध्या आपल्याला पुरुषोत्तम मासाविषयी सांगणार आहे. जोरदार टाळ्यांना बोलू जाऊया. नमस्कार. आज तुमच्या संघाने मला इथे कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल अतिशय मनापासून आभार व्यक्त करते. आणि तुम्हा सगळ्या श्रोत्यांचं, कारण इतक्या उन्हात सध्या आता भयंकर गरम चाललेला आहे, पण तरी सुद्धा तुम्ही आलात, कारण तुम्ही खरी ऊर्जा आम्हाला देता. म्हणजे हे ऑनलाईन जेव्हा कार्यक्रम कोविडमध्ये केले तेव्हा लक्षात आलं होतं की समोर प्रेक्षक असले की जो आनंद मिळतो, जी ऊर्जा मिळते ती ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये नव्हती. तर अतिशय मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणते, एवढ्या उन्हात तुम्ही इथे आलात. आज अधिक मासाचा आरंभ आहेच, पण अजून एक गोष्ट आहे. मे महिन्याचा पहिला गुरुवार
हा जागतिक पासवर्ड दिवस असतो. म्हणजे 7 मेला तो साजरा झाला सगळीकडे. तर तो कशासाठी? तर आजकाल सगळे ऑनलाईन आपले व्यवहार असतात, नेट बँकिंग म्हणा किंवा वेगवेगळे ॲप्स आपण डाउनलोड करत असतो, त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्याला पासवर्ड लागतात ते कसे सेफली हँडल करावे, आपला डेटा दुसऱ्याला न जाता आणि ते कोणी हॅक करू नये याच्यासाठी लोकांना मार्गदर्शन मिळावं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात. तर ते पासवर्ड कसे असावे? तर खूप मोठा नसावा, खूप लहान नसावा, सारखा बदलावा, असं काही काही त्याच्यात सांगितलं जातं. सुखाचा पासवर्ड हा जो आहे तो मात्र सगळ्यांना सांगितला तरी चालतो. त्याच्यात गुपित ठेवायची गरज नाही. तो कितीही मोठा तुम्ही करू शकता, कितीही लहान करू शकता आणि आपापल्या आवडीनुसार, विचारांनुसार तो बदलताही येतो. तर असा सुखाचा पासवर्ड हा कार्यक्रम करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करते. त्याआधी हा पुरुषोत्तम मास त्याच्याबद्दल एक 5 मिनिटं बोलूया, कारण तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा आजच पुरुषोत्तम मास सुरू झालाय म्हणून त्याबद्दल थोडीशी माहिती. आणि मग सुखाचा पासवर्ड कसा असावा आणि प्रत्येकाने आपापला तो कसा निवडावा याकडे आपण वळूया. कारण पुरुषोत्तम मास हा जो आहे याच्यात वेगवेगळी व्रत वैकल्य करायचीच आहेत, पण स्वतःला शिस्त लावण्याचा हा महिना आहे. आणि शिस्त लावणं म्हणजेच विचारांना सुद्धा शिस्त लावणं आहे. तर म्हणून आधी एक स्तोत्र म्हणते आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं तद्वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णूंना वंदन करूया. आजपासून अधिक महिना सुरू झालेला आहे. या अधिक मासाला ताईंनी सांगितलं तसं मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असं सुद्धा म्हणतात. हा अधिक महिना कसा येतो तर आपल्याला काही खूप ज्योतिष्य पंचांग कळत नाही, पण साधारण माहिती आपल्याला अशी असते की सौरवर्ष आणि चांद्रवर्ष अशी 2 असतात. तर पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करते, त्याला 365 दिवस लागतात पूर्ण व्हायला. आणि हिंदू चांद्रमासात तीच परिक्रमा 354 दिवसात पूर्ण होते असं गृहीत धरलं जातं. म्हणजेच 11 दिवसांचा एक्स्ट्रा वेळ जो असतो तो 3 वर्षांनी 33 दिवस असा ॲड होत जातो आणि म्हणून अधिक मास. तर तो दर 3 वर्षांनी पंचांगाचा मेळ घालण्याच्या दृष्टीने हे झालेलं आहे. आपल्याला खूप डिटेल त्यातलं माहिती नाही आहे, पण हा 33 दिवसांचा एक्स्ट्रा पिरियड असं आपण म्हणूया. आता अधिक मासामध्ये श्री विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम मास आणि सगळं जे आपलं व्रतवैकल्य आहेत ती करण्याचा हा महिना असं समजला जातो. विष्णूची आराधना करावी असं म्हटलं जातं, भगवान विष्णूची. आणि या महिन्यात केलेलं दान आणि व्रत ही फलदायी होतील असा आशीर्वाद खुद्द भगवंतांनी आपल्याला दिला आहे. म्हणूनच हा पूर्ण महिना काहीतरी व्रत करायचं, जे ठरवलं ते पूर्ण करण्याकडे कल असावा असं भगवंताचं सुद्धा म्हणणं आहे. आता यांनी सांगितलंच की लेक आणि जावई यांना आपण लक्ष्मीनारायणाचं रूप मानतो, त्यांना काहीतरी त्या निमित्ताने देतो त्या महिन्यामध्ये. आता कोणी चांदीच्या डब्यात देईल, ताटात देईल, कोणी सोन्याच्या देईल, कोणी स्टीलच्या देईल, आपापल्या ऐपतीनुसार. तिथे कुठेही प्रतिस्पर्धा नसावी आणि जे शक्य आहे ते द्यावं. तर त्याही म्हणाल्या तसंच 33 अनरसे कोणी देतील, कोणी बत्तासे देतील, कोणी म्हैसूर पाकाच्या वड्या देतील. बऱ्याच खेडोपाड्यांमध्ये पुरणाचे वडे द्यायची पद्धत आहे 33, तर त्याला म्हणूनच धोंडो मास असं सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं. त्याबरोबरच
निरांजन देण्याची सुद्धा बऱ्याच लोकांमध्ये पद्धत आहे. तर कोणी स्टीलचं देईल, कोणी चांदीचं देईल. प्रत्येक वेळी आपला हे तेच सांगतं की तुमची ऐपत जेवढी आहे त्यानुसार द्या, कर्ज काढून हे करू नका. हे किती वर्षापर्यंत देतात? किती? आता आम्हाला 27 वर्ष झाली. आता ड्यू आहे असं ऑर्डर दिली येते. आणि दानाला खूप महत्व आहे. या महिन्यात दान करा असं. तर अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आपल्या इथे मानलं जातं. त्याच्यामुळे अन्नदान बरेच लोक करतात. अन्नदान करताना वय, लिंग, जात पात बघू नये. ज्याला खरंच गरज आहे त्याला ते करावं असं सुद्धा आपल्या इथे म्हटलं जातं. आता अधिक मासामध्ये लग्न, मुंज, वास्तू, नामकरण विधी असे विधी होत नाही त्या महिन्यात. तर मला असं वाटतं त्याचं कारण असं असेल की 1 महिना अगदी नियमितपणे तुमचं व्रत पालन व्हावं म्हणून असं झालं असेल. नाही तर अहो बाई, एक वेळा जेवायचं व्रत घेतलं होतं ग, पण नेमकं पुतणीचं लग्न निघालं म्हणून व्रत मोडलं, असं व्हायला नको. म्हणून कुठलंही शुभ कार्य करायचं नाही आणि फक्त आपल्या व्रतावर लक्ष केंद्रित करायचं. हा सुद्धा एक मुद्दा असू शकतो. आता वेगवेगळी व्रत मी आता यांनी जेव्हा मला म्हटलं की सुखाचा पासवर्ड हा कार्यक्रम करा, पण त्याच्या आधी अधिक मासाबद्दल थोडीशी माहिती सांगा म्हणून मी बरेच पुस्तकं आणि हे चाललं तर मला वेगवेगळी व्रत त्याच्यात दिसली. त्याच्यात भूमिशयन व्रत असं लिहिलंय. म्हणजे जमिनीवर झोपायचं, पत्रावळीवर जेवायचं, नंतर एकभुक्त राहायचं म्हणजे एकदा जेवण करायचं, अन्नदान, नंतर दीपदान, गोदान, तीळ तांदूळ दान, सौभाग्य वस्तूंचं दान, धरणं पाळणं म्हणजे 1 दिवस उपास 1 दिवस जेवण असं 33 दिवस करायचं. श्रीकृष्णाला तुळशी पत्र 1,00,000 पत्रांचं हे करायचं. मौन व्रत हे सुद्धा मला खूप आश्चर्यकारक वाटलं की आजकाल तर आपण इतकं बोलतो तर 1 महिना मौन व्रत हे सुद्धा महत्वाचं आहे. किंवा जेवताना बोलणार नाही हे सुद्धा एक व्रत या महिन्यात लोक घेतात. आता या व्रतामागे सगळी संकल्पना जी आहे ती त्यागाची मला वाटते की आपण अतिशय सुखवस्तू झालेलो असतो तर कुठेतरी शरीराला कष्ट पडावे आणि त्यासाठी भूमिशयन म्हणा, ताटाऐवजी पत्रावळीवर जेवण म्हणा किंवा एकदा जेवण हे सगळे सोपस्कार आले असतील. शेवटी स्वतःला शिस्त लावायची आहे कुठेतरी. आणि मला तर खूप गंमत वाटते की मौन व्रत धारण केलं तर खरोखरच आपल्या चित्तवृत्ती शांत होतील. कारण विपश्यना वगैरेला जे लोक जातात त्यांचा अनुभव आहे असा की तिथे बोलता येत नाही आणि खूप वेगळं वाटतं. तर घरात राहून मला तर असं वाटतं की नवऱ्याला आणि मुलाला 10 गोष्टी सांगितल्याशिवाय मला चैन पडत नाही तर मी कसं मौन व्रत करणार. पण कधीतरी एकदा करायला हवं असंही वाटतं. रोजच्या धावपळीच्या जीवनात थोडासा अवधी आपल्याला समाजाकरता पण काढता यायला हवा आणि समाजातील वंचितांसाठी काहीतरी कार्य आपल्या हातून घडावं म्हणून सुद्धा ही व्रतवैकल्य आपल्या मागे लावलेली आहेत. दानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहेच. गोरगरिबांना, वंचितांना ते द्यायला हवं. पाणपोईची बरेच लोक सोय करतात. त्यानिमित्ताने लोकांना पाणी मिळेल. आणि तुम्हाला खरं सांगते, माझी बहीण वाशिम या गावी राहते, अकोल्याच्या जवळ. वाशिम जिल्हा आहे पण अजूनही 15 दिवस तिथे पाणी येत नाही. 15 दिवसातनं एकदा पाणी तिथे येतं. आणि उन्हाळ्यातले हाल तर विचारू नका. ज्यांच्याकडे बोअरवेल आहे त्यांच्याकडे कसं निघतं. टँकर सुद्धा मिळत नाही. तर अशा ठिकाणी आपण जे पाणी वाया घालवतो तेव्हा तिच्याकडे मी गेली होती 4 वर्षापूर्वी. ती घरी ट्युशन्स घेते माझी बहीण. 15 दिवसाचं पाणी मुलांसाठी सुद्धा भरून ठेवावं लागतं. कारण टीचर पाणी द्या म्हटलं तर नाही म्हणता येत नाही. तर अगदी डबे बरण्यांपासून पाणी भरलेलं मी बघितलं आणि मग मी ठरवलं की कोणी मला पाणी मागितलं घरी येतील तर मी अर्धा ग्लासच पाणी देते. पुन्हा मागा मग मी पुन्हा देईन. पण ते पाणी फेकायला नको असं वाटतं. तर
तो पण तर तो पण एक आहे. आजकाल दानामध्ये रक्तदान सुद्धा खूप लोक करतात या महिन्यामध्ये, आणि अवयवदान, नेत्रदान, शरीराचं दान ही पण नवीन संकल्पना आलेली आहे जी पूर्वीच्या काळी नव्हती. आता अधिक महिना म्हणजे कोणता महिना, तर नेहमीच्या 12 महिन्यांव्यतिरिक्त जास्तीचा म्हणजे अधिकचा महिना. या अधिक मिळालेल्या महिन्याची पौराणिक कथा अशी आहे की हिरण्यकश्यप राजाने खूप तप केलं आणि भगवान ब्रह्मदेवांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं, आणि मग त्याला वर माग असं म्हटलं. तर तेव्हा त्यांनी वर मागितला की मला अमरत्वाचं वरदान दे. तर असं वरदान मी कुणालाही देऊ शकत नाही असं ब्रह्मदेवाने सांगितलं. मग याला वाटलं हिरण्यकश्यपूला की आपण आता जरा भाषा ट्विस्ट अँड टर्न करू आणि देवाला आपल्या भाषेत अडकवू, म्हणजे मला अमरत्व मिळेल. तर तो म्हणाला की देवा मला स्त्री किंवा पुरुषाकडून मरण नको, शस्त्राने अस्त्राने मरण नको, दिवसा रात्री मरण नको, वर्षाच्या 12 महिन्यात मरण नको, घरात किंवा घराबाहेरही मला मृत्यू यायला नको. आता राजाला वाटलं की या योगे आपण अमरत्व प्राप्त केलं, पण ते भगवानच होते. मग त्यांनी अधिक महिन्यात म्हणजे 12 महिने नाही, अधिक महिन्यात त्याचा मृत्यू घडवला. ते तर तुम्हाला माहितीच आहे, नरसिंह अवतार आणि मग ते नखांनी वगैरे वगैरे. तर हे सुद्धा मला म्हणजे आता कोणी म्हणतील की या काय कथा आहे आणि हे काय झालंय का, पण या कथा सुद्धा तयार करायला केवढं डोकं लावलंय या लोकांनी. म्हणजे खरोखर असं वाटतं की या गोष्टी आपण मुलांना सांगायला हव्यात की वेगळ्या अंगाने सुद्धा तुम्ही याचा विचार करा. आता हे दान जे आपण म्हणतो हे सगळं दान तुम्ही करा हे आहेच, पण आत्मप्रौढीसाठी ते दान नसावं. आणि माझ्या जावेनी 33 अनारसे दिले म्हणून मी 330 देईन, 1 शून्य वाढवून देईन असा हेवा दावा किंवा असं त्याच्यात नसावं. हे सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यामध्ये मला वाटते. आता सध्याचं जीवन खूप धावपळीचं आहे, त्याच्यामध्ये स्वतःला शिस्त लावणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण थोडे सुखासीन आयुष्य जगतो आहोत, तर त्याच्यातनं 1 महिना काढा की ज्याच्यात तुम्ही हे करणार नाही आणि ते नियमितपणे पाळा. हे सांगण्यासाठीच मला वाटतं आपल्या पूर्वजांनी हे काढून दिलेलं आहे आणि ते आपण पाळायला हवं. म्हणून असं वाटतं की गरजवंताला मदत करावी या महिन्यामध्ये. आपल्याजवळ जे आहे त्यातलं थोडंसं दुसऱ्याला द्यावं. आणि विंदा करंदीकरांची कविता लक्षात ठेवावी की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. तर ते आपण या अधिक मासाकडनं शिकूया आणि मुख्य म्हणजे चांगले विचार करायला शिकूया. इतकी सुरेख माहिती आहे आणि गोष्टी कोणाला ऐकायला आवडत नाही, सगळ्यांनाच आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. एकदा अधिक मासासाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवूया आणि आपल्या डॉक्टर निवेदिता दिनकर एक पुरुषोत्तमासाठी गाणं गात आहेत आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होतो. हे जे गीत आहे हे आचार्य अत्रे लिखित गीत आहे आणि ते श्यामची आई या चित्रपटातलं आहे आणि ह्या प्रसंगाला साजेसं आहे म्हणून मी ते निवडलंय अधिक मासाच्या ह्याच्यात. श्री
रायाची बहीण झाली वैरीण द्रौपदीसी बंधू शोभे नारायण भरभरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानली बहीण परी मला त्याने मानली बहीण काळजाची चिंधी पाडून देईन एवढे तयांचे माझ्यावरी ऋण वचने देऊन प्रभू राखी माझी लाल चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण भरजरी ग पितांबर दिला काढून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नाट्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची गुण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीती जी करी ती जगीला भावीण प्रीती जी करी ती जगीला भावीण चिन्ही पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसी बंधू शोभे नारायण भरजरी ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण जोरात टाळ्या वाजवायला काहीच लागत तुमच्या ड्रायव्हरने त्यांनी वेळून काही आपल्यासाठी घडलेली आहे. खूप कौतुक, धन्यवाद. आता आपण मूळ कार्यक्रमाकडे वळतो. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आहेत मंजिरीताई देवच. या शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांनी अत्यंत सुंदर कामगिरी आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम कथाकथनाचे अभिवाचनाचे कार्यक्रम केलेले आहेत. 282 कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत. लवकरच 300वा प्रयोग पण होणारच आहे. तर ते म्हणजे नुसते महाराष्ट्रातच नाही, मुंबई पुणेसह नागपूर वाशिम अकोला इचलकरंजी आणि त्याचबरोबर त्या हैदराबादमध्ये सुद्धा त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये 500 लोक हजर होते आणि त्यांच्याकडे प्रत्येक वेळेस त्या कार्यक्रमामध्ये त्यांची 250 ते 300 ही संख्या अगदी सहज त्यांनी पार केली आहे. जोरात टाळ्या पडल्या. कारण आता कशामुळे मला ही संख्या लक्षात आली, मध्यंतरी एक कार्यक्रम बघितला होता, आनंद नाडकर्णीचा कार्यक्रम बघितला होता. एका मला वाटतं कुठल्या तरी मुंबईच्या दादरच्याच भागामध्ये एका संस्थेने त्यांना बोलवलं होतं. संस्था खूप साधी होती पण त्या प्रेमाने, कारण ते त्या शाळेमध्ये कधीतरी गेले होते म्हणून त्यांना बोलवलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळे म्हणून 18 ते 20 जण होते टोटल मिळून. मी पुन्हा मोजले ते लोक सगळे, एवढेच लोक होते. तो ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता त्याला खूप प्रेशर आलं. त्यांनी सांगितलं की सर माणसंच नाही. अरे वेडा आहेस का, 18 लोक माझ्यासाठी आलेले, तुझ्या लक्षात येत आहे का? 18 येणं हे सुद्धा सगळे कामं सोडून कुठून आलेत माझ्यासाठी. 18 सुद्धा खूप झालं की 2 जरी माणसं आले असताना तरी मी तुझ्यासाठी येणार होतो आणि हे कार्यक्रम करणार होतो. पण इथं तर एवढ्या संख्येने लोक येत आहेत, म्हणजे किती सुंदर गोष्ट आहे. जोरा टाळ्या त्या प्रेक्षकांसाठी, 18 आणि 500 ह्या दोघांसाठी. मॅडम तुम्ही
मराठीतच नाही, तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा अभिवाचन करता. कवितांचं सुद्धा सुंदर रसग्रहण करता करता त्या कविता अतिशय सुंदर उकरून दाखवता. हे पण मी ऐकलेलं आहे. आणि तुमचा हिंदीचा खरं म्हणजे ना, मराठी माणूस हिंदी बोलायला का घाबरतो मला कळतच नाही. म्हणजे आपल्या नेत्यांचे सुद्धा तुम्ही भाषणं बघितलेत का हिंदी, अरे भयानक असं वाटतं की इतके फिरतात हे लोक नीट हिंदी का नाही बोलत, मेरे को तेरे कोच बोलतात आणि ते ऐकायला इतकं कानाला भीषण वाटतं. पण आपण हिंदीवर प्रचंड प्रभुत्व आहे आपलं आणि अतिशय सुंदर कार्यक्रम करतात आणि वेगवेगळ्या हिंदीमधल्या प्रतिज्ञेश नामवंत लेखकाचं पुस्तकाच्या वेगळ्या कथांचं अभिवाचन आपण मॅडम करता. जोरदार टाळ्या हिंदीतल्या लोकांचं. इतकं सुंदर साहित्य हिंदीत आहे. अगदी लहानपणापासून आपली नाळ हिंदीला कधी संपते की 10वी संपली 12वी संपली की हिंदीची नाळ आपली बंद होते. आपण वेगळं साहित्य स्वतः घ्यायला तयारच नसतो, वाचायला तयार नसतो. मराठी सहज उपलब्ध आहे असं वाटतं, पण हिंदी अप्रतिम आहे. अतिशय सुंदर 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 साहित्य हिंदीमध्ये मिळतं. नक्की वाचून बघा. वेगळे लोक आहेत, अतिशय सुरेख. आपण फक्त अमृता प्रीतम आणि इम्रोजपर्यंत न जाता बरेच गोष्टी आहेत, नक्की वाचा, खूप मजा येईल. आणि आणखी एक सांगायचं मॅडम, तुम्ही एक गोष्ट आणखीन करता. एवढं सगळं करता करता 5वी ते 10वी ह्या विद्यार्थ्यांचं गणितसारखा अत्यंत क्लिष्ट विषय आहे. अतिशय प्रेमाने आणि गोड समजुतीने सांगतात आणि त्यामुळे तुमच्या 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्याचा रिझल्ट लखलखीत लागतो. तिथं आकडे बोलायला लागतात आणि तेव्हा तुम्हाला जो समाधान मिळतं ते ह्याच बरोबर ते पण निश्चित असणार आहे. बरोबर आहे ना मॅडम? अगदी. तर धन्यवाद मॅडम तुमच्या इतक्या सुंदर याच्यासाठी. आज तुम्ही आम्हाला तुमच्या वेळाकडून आलेला आहे आणि आता आपण सुखाच्या पासवर्डकडे जाणार आहोत. तो पासवर्ड सगळ्यांना मिळाला तर सगळेजण गंमत करा, आठवणीनं दुसऱ्याला सांगा की लपून नका ठेवू, सगळ्यांना सांगा आणि पुढच्या वेळेस सांगा की हे पासवर्ड जर तुम्हाला बघायचा असेल, ऐकायचा असेल, आठवणीनं मॅडमना बोलवा. आणि वेगवेगळे 300 पर्यंत कार्यक्रम करायचा आहे. 300व्या कार्यक्रमात मला वाटतं ब्राह्मण साहित्यच मंडळ आपल्याला बोलवेल. बरं, आपण नक्की यावं. 1051 करूयात आपण, हरकत नाही. चला जोरदार टाळ्या उंचावू दे. धन्यवाद मॅडम. आपण अतिशय सुखाचे वेगवेगळे पासवर्ड सांगितले आणि अतिशय उत्तम रीतीने सांगितलं. मला ते सगळ्यांनाच आपल्याला ते पटलं. फक्त मला त्यातल्या एका पासवर्डविषयी तुम्हाला पटलेलं आहे बरं का. बरं हा पासवर्ड बरं मी म्हटलं मला अगदी तो पासवर्ड फक्त सासवासुनाच्या 2 जनरेशनमध्ये तो प्रत्येकाबरोबर वापरायचा आहे आजकालच्या जगात. पण मला असं वाटतं की फक्त बरं म्हणून तुम्ही जी गोष्ट तिथं संपवली तर तुमचा पुढचा संवाद त्या जवळीक कशी निर्माण व्हायची. पण शेवटी 2 नात्यांमधली जवळीक, 2 नात्यांमध्ये भांडण नाही आहे, दुरावा नाही आहे, हे उत्तम आहे. पण त्याच्यासमोर जवळीक पण पाहिजे. पण नुसतं बरं म्हणून ती जवळीक साधू शकेल का आणि साधू शकत असेल ती कशी साधायची. म्हणजे लेखिकेने हेच आपल्याला सांगितलंय की जिथे मतभेद आहेत आणि जिथे ते पार करू शकत नाही आपल्याला असं दिसतं आहे तर मग तिथे नात्यांवर फुली मारू नका. मी याचं तोंड बघणार नाही, मी याच्याशी बोलणार नाही, तो त्याचं बघत बसेल, असं न करता बरं म्हणा आणि प्रकरण मिटवा, असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आता काळ खूप बदललाय. जसं माझंच उदाहरण मी तुम्हाला देते. माझा मुलगा 25 वर्षाचा आहे, मी आता तुम्हाला सांगितलं. त्या मुलांना आजकाल घरी बसल्या सगळं ऑर्डर करायची सवय लागली आहे. तर एकदा असं झालं की आमच्या घरातलं दूध नासलं आणि मी त्याला सांगितलं की खाली जा. मी 6व्या मजल्यावर राहते, खाली उतरलं, एक रस्ता क्रॉस केला की दुकान आहे, तिथनं तू दूध घेऊन ये. तो मला म्हणाला मी ऑनलाईन मागवतो, जायला कशाला पाहिजे. मग मी पण त्याला म्हटलं की 6 रुपये एक्स्ट्रा पडतात, तर तू खाली जा, उतर, नुसता डोळ्यात बसलायस आणि घेऊन ये. त्याने मला काय उत्तर दिलं असेल. तो मला म्हणाला आई तू लहान होती तेव्हा लिफ्ट होती का ग. म्हटलं नाही रे लिफ्ट नव्हती, आम्हाला जिन्यात चढावे लागायचं. मला म्हणाला जिन्यात लिफ्टनी वर यायला 6व्या मजल्यावर यायला 12 रुपये लागतात. लिफ्ट वापरते ना, मग तुझे 12 रुपये खर्च होतात, तू लिफ्ट वापरू नको म्हणजे ते पैसे वाचतील. आणि मग ही पण टिप्पणी त्यांनी मला सांगितली की बदल असतात
ते तुम्ही स्वीकारावे, शिकावे याच्यासाठीच असतात. आता तू म्हणत नाही ना की मी बैलगाडीने नागपूरला जाईन. मग जे नवीन नवीन तुम्हाला ऍप्स येतात आहे ते सगळं तू शिक. जसं स्मार्ट टीव्ही नवीन आमच्या घरी आला तर मला खूप कंटाळा यायचा ते सगळं वेगवेगळे हे करायचं. तर मी म्हणायचे नको, मी बघतच नाही. त्याच्यावरनं त्यांनी मला म्हटलं की असं करून तुला चालणार नाही. तर हे जे ऍप्स आहेत आम्ही घरी होम डिलिव्हरी घेतो आहे. जसं आता बाहेर जेवायला जायला मला असं वाटतं घरात काय जेवायचं, मग बाहेरचंच खायचं आहे तर हॉटेलमध्ये जाऊन जेव. तो म्हणतो नाही घरी मागव ना, घरी जेव. ही खूप पिढीबद्दल हा बदल आहे. पण आता माझा जर एकुलता एक मुलगा आहे, मी त्याला असं नाही म्हणू शकत मग मी बोलतच नाही तुझ्याशी. तर जिथे आपले मतभेद वाढणार आहेत आणि आपल्याला वाटतंय की नातं टिकावं तिथे बरं म्हणून ते क्लोज करावं चॅप्टर. हॅलो. ऑन करावं लागतं. हॅलो. माझ्याही मनात तुमच्यासारखाच प्रश्न आला की नुसतं बरं म्हणून म्हटल्यापेक्षा वा छान म्हटलं तर आणखीच जास्त बरं वाटलं. यांचं ऐकतानाच मनात आलं माझ्या. आणि नाही, आणि याच्यात मी एक गोष्ट अजून सांगेन की हा पिढीतला बदल कसा आहे. जर माझी आई माझ्या घरी आली आहे ना, नागपूरला असते आई आणि माझ्याकडे इथे मुंबईत आली, तिचं माझ्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असतं. म्हणजे जर मी आंघोळीला गेली आणि 5च मिनिटात परत आली तर ती मला असं विचारू शकते का गं स्वच्छ आंघोळ केली नाही का, आता गेली लगेच बाहेर आली. मी मुलाला असं म्हणू शकत नाही. इतका बदल झालेला आहे. तू काय माझ्यावर लक्ष ठेवू नये का असं सुद्धा तो म्हणायला कमी करणार नाही. तर हे नात्यातले बदल, काळातले बदल आहेत, ते स्वीकारावेच लागतात. ते स्वीकारल्यावर आता जवळीक निर्माण करण्यासाठी प्रोएक्टिव्ह काय करायला पाहिजे? तर त्याच्याच प्रत्येकाने आपलं आपलं शोधायलाच हवं. तो सुखाचा पासवर्ड सगळ्यांनी प्रत्येकाचा वेगळा आनंदाचा पासवर्ड, सुखाचा पासवर्ड केला, आता आनंदाचा पासवर्ड पण शोधायला पाहिजे. त्यांना माहिती आहे. त्याचा OTP वेगळा आहे बरं, पर्सनलाइज OTP आहे तो. मॅडम आपण खूप चांगला प्रोग्राम घेतला आणि अतिशय सकारात्मक आणि प्रॅक्टिकल व्यावहारिक सूचना सगळ्यांना दिल्या वागण्याबद्दल. आत्ताच हा बराचसा फार मोठा प्रश्न आला. बरं ते बरं नाही की बरं आहे हा प्रश्न होता. परंतु त्याच्यात मला आठवतं की गौतम बुद्ध एकदा छान म्हणाले की वेदेवर प्रॉब्लेम ऑफ रिलेशनशिप एखाद्या नात्याचं जर समस्या झाली तर पहिल्यांदा तुमच्या स्वतःची इगो जो तुमचा भयंकर अहंकार आहे त्याची नका आधी असं होतं की बरं म्हटल्यानंतर पण मिसेसला काय विचारला गेलो की आपण कसं असं करूया हे करूया, तुझं काय मत आहे, बरं, तुम्हाला काय करायचं मी करा. प्रॉब्लेम होतो करायचं का नाही करायचं, मला करायचं करा, मला आणखी कोणाला काय बोलायचं असलं तर बोला एखादी कॉमेंट. एकमेकाला म्हणतात तू गप बस, तेव्हा ते शहरातला पण खूप चांगलं म्हटलंय, तू स्वतंत्र आणि मी स्वयं. तू स्वतंत्र आणि मी स्वयं. मी इथे आभार मानायला उभा आहे. तर म्हणजे आभार स्पेशालिस्ट वेगळे आहेत पण ते आज आले नाही आहेत बरोबर. पण जिथे कमी तिथे आम्ही जसं अध्यक्षाची अवस्था असते आज म्हणजे देवराजांनी जे आपल्याला सांगितलं ते एंटरटेनिंग करमणूक प्रदान तर होतंच पण प्रबोधनात्मक होतं. आपण सगळ्यांनीच ते अंगीकारलं पाहिजे म्हणजे बरेचसे संघर्ष कमी होतील. त्यामुळे पहिले आभार आपल्या आजच्या व्याख्यानांचे. दुसरे आभार अर्थातच सर्व श्रोत्यांचे, प्रेक्षक नाही मला श्रोते म्हणतो, त्यांचे दुसरे आभार मानतो. तिसरे आभार आपल्याला जो हॉल अवेलेबल करून गेलेला आहे छत्रपती शिवाजी
स्मारक मंडळ तिथे वेगळं आहे ते लक्षात राहत नाही, त्यांचे आभार मानतो. शालाका कुलकर्णी त्यांनी यांचा कार्यक्रम ठरवला, अनेक फोन केले, तर त्या आज येणार नव्हत्या खऱ्या, पण आम्ही त्यांना यायला भाग पाडला. मिस्टर चव्हाण यांनी सांगितलं तुला यायलाच पाहिजे, पण मग त्या म्हणाला आभाराचं काम तुम्ही घ्या असं मला त्यांनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे, कारण मी म्हटलं आम्ही त्यांना पाहिलं नाही, माझी भेट यांची झाली आपल्या गेटमध्ये, तर मी यांना विचारलं की तुम्ही देवरस का, तर हो म्हणा. तर शालाका म्हणाली मीही त्यांना पाहिलं नाही, आमचं फक्त फोनवर बोलणं झालेलं आहे. तर म्हणून मग ते त्यांनी येऊन त्यांचे इंट्रोडक्शन वगैरे दिली आणि सगळा उत्तम कार्यक्रम झाला. आपल्या निवेदिता निमकर या तर नेहमीच गायला पुढे असतात, तर त्या या सगळ्यांचे आभार मानतो मी. ते गाणं पुन्हा ऐकलं, इतकं छान वाटलं. मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुमच्यापैकी कोणी ना कोणीतरी उत्तर देईल की पासवर्ड याला मराठी शब्द कोणाला माहिती आहे का? मी येता येता तसा विचार केला की पासवर्डला मराठी काय, काही काही शब्द आपल्याकडे इंग्लिश होऊनच येतात. गुगलवर बघून सांगू का? नको. परवलीचा शब्द. बरोबर बरोबर. तुम्ही काय सांगणार होता? कळीचा शब्द. कळीचा शब्द, परवलीचा शब्द. आताच त्या म्हणाल्या बरं. हो, तर माझा आभार प्रदर्शनाचं काम संपलेलं आहे. आता सोमन साहेब काय? नमस्कार. आपल्याकडे आपण मागे ठरवल्याप्रमाणे जे आता आपण एक मोबाईल मंडळासाठी घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मंडळाचे जे काही लोकांचे सभासदांचे जे व्हॉट्सॲप नंबर आहेत ते आपण सगळ्या मोबाईलमध्ये फीड केलेले आहेत. आणि आपल्याला आता रिसेंटली म्हणजे गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही या कार्यक्रमासंबंधी सूचना दिली, म्हणजे असाचा कार्यक्रम आहे तर आपण अवश्य हजर राहा. त्यापैकी कोणी तर वाचलेले आहेत व्हॉट्सअप मेसेज. एक, दोन, वाचले ग्रुप आहे तर आम्ही वाचले. नाही, हा जो ब्राह्मण साहेब मंडळ अंजली ह्या नावाने 9820299223 हा जो मोबाईल नंबर आहे याच्यावरती आपल्या मंडळापैकी जवळ 600 लोकांचे नंबर मी फीड केलेले आहेत. तर ते त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपल्या कार्यक्रमाचे मेसेज पाठवावे. त्याच्यामध्ये फक्त आम्ही कार्यकारीचे 4 मेंबर आहोत एवढेच आम्ही फक्त मेसेज टाकणार. बाकी लोकांना आपला जो मंडळ कट्टा आहे हा ग्रुप आहेच, बाकी काही सांगायचं असेल तर. पण आम्ही आपल्या कार्यक्रमासंबंधी किंवा मंडळासंबंधी ज्या काही सूचना असतील त्यावेळी या मोबाईलमध्ये देणार. आणि सर्व सभासदांना त्यांना वाढदिवसाचे प्रत्यक्ष पोहोचून भविष्य चिंतन करणार. त्यासाठी हा मंडळातर्फे कार्यकारिणी हा नंबर घेतलेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की या संबंधात जे जे काही असेल त्या नंबरवरती लक्ष ठेवा. कधीही आम्ही काही मेसेज टाकू, सगळ्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा. पण तुम्ही देऊ शकत नाही, फक्त मला माझ्या पर्सनल नंबरवरती कळू शकता. धन्यवाद. आता अध्यक्ष देवरस यांना मान्यता देणार आहे. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आपला कार्यक्रम संपेल. पण जाण्यापूर्वी सर्वांची बाकी ठरलेली आहे ती अवश्य करून द्या. बरं.